नमस्कार. आज 19 मार्च 2025 शैक्षणिक वर्ष 24-25 इयत्ता 4च्या वर्गाची शैक्षणिक सहल आवाज सासवणा परिसर येथे नेण्यात आली. जसं शैक्षणिक वर्ष सहल तसेच त्याप्रमाणे या वर्गाचा निरोप समारंभाचा कार्यक्रम सुद्धा आम्ही याच सहलीमध्ये अरेंज केला होता. सर्वप्रथम या सहलीतलं पहिलं ठिकाण ते म्हणजे पेडणेकर महाराज मठ. सालाबादप्रमाणे आपण असंच सहलीची ठिकाणं आपली ठरलेली असतात. सर्वप्रथम आपण पेडणेकर महाराज मठ येथे जातो. तिथलं परिसर अगदी खूप छान आहे. अगदी घरगुती वातावरणात तिथले जे पेडणेकर महाराजांचे नातू आहेत ते आमचं स्वागत नेहमीप्रमाणेच करतात आणि तिथे जी मंदिरं आहेत ती खरंच खूप पाहण्यासारखी आणि छान सुंदर आहेत. पेडणेकर महाराज मठामध्ये सर्वप्रथम पेडणेकर महाराजांचे मूर्त आहे, नंतर दत्त मंदिर आहे, हवनकुंड आहे, गणपती मंदिर आहे, सर्वेश्वर मंदिर आहे, पार्वती माता मंदिर आहे, मारुती मंदिर आहे, वटवृक्षाचं स्थान आहे, साईबाबांचं मंदिर, महाकाली मंदिर आहे, सरस्वती मंदिर आहे, महालक्ष्मी मंदिर आहे, नंतर राम लक्ष्मण सीता हनुमान मंदिर आहे, कृष्ण मंदिर आहे आणि विष्णू मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, गरुड मंदिर आहे, व्याघ्रेश्वरी मंदिर आहे, वाघ समाधी आहे. अशा खरंच खूप छान सुंदर अशी मंदिरं आहेत. पेडणेकर महाराज यांचे जे नातू आहेत त्यांनी अगदी आदरातिथ्याने आपल्या मुलांचं स्वागत केलं. सगळ्या मुलांना खाऊ दिला आणि मुलांनी तिथे अगदी शांत वातावरणामध्ये छानपैकी प्रार्थना सुद्धा म्हणाली. सात्वे विघ्न राजेंद्र
पेडणेकर महाराज मठाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही सगळेजण फुलाई माता मंदिराकडे निघालो. सासवणा परिसरातील अगदी खूप छान सुंदर सुरेख मंदिर म्हणजे फुलाई माता मंदिर. नवरात्रीमध्ये अक्षरशः इथे भाविक भक्तांची रांग लागलेली असते आणि आम्ही आमच्या मुलांना घेऊन या मंदिरामध्ये गेलो. देवीचा चेहरा अगदी खूप प्रसन्न, छान, सुंदर, जसं काही ती माझ्या मुलांना आशीर्वाद देते असं दिसत होतं. नवीन वाटचालीसाठी मुलांना ती शुभेच्छा देत होती. सर्व रिक्षावाले काका आणि आम्ही सर्व शिक्षक सगळ्यांनी देवीचे दर्शन घेतलं. आम्ही सगळेजण एकच मागणं मागत होतो की देवा परमेश्वरा, आमच्या मुलांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊ दे आणि सगळ्यांना हसत खेळत राहू दे. सहकार्य असाच उत्तरोत्तर लाभू दे. तेथील जे गुरव होते त्यांनी मुलांना प्रसाद दिला आणि मुलांचं तोंड गोड केलं. तुषार काकांनी आमचा सगळ्यांचा एक छानपैकी फोटो काढला, अगदी अविस्मरणीय असा. इयत्ता 4थी बॅच 2024-25. नंतर तिथून आम्ही सगळेजण करमरकर वाडा पाहण्यासाठी गेलो. करमरकर वाडा शिल्पालय. सरांनी सगळ्या मुलांची तिकीटं काढली आणि मुली करमरकर वाडा म्हणजे वरचं शिल्पालय पाहायला गेल्या. तेवढ्याच वेळात मुलांना आजूबाजूचा परिसर दाखवण्यात आला. तेथील शिल्पांचं मुलांनी अगदी जवळून निरीक्षण केलं.
परिसरामध्ये करमरकरांनी कोरलेले त्यांच्या घरातील कुत्रा, म्हैस यांची शिल्प सगळ्यांना अगदी हुबेहूब वाटली. आणि विशेष म्हणजे हिराकोळी, आपल्या बोडणी गावची, जी त्यांच्या काळामध्ये त्यांच्याकडे मासे विकायला यायची, तिचं शिल्प सगळ्यांना खूप आवडलं. आणि ती हिराकोळी आपल्या बोडणी गावची हे त्यांना जास्ती म्हणजे आकर्षणाचं ठरलं. शिवाजी महाराजांचा पुतळा मुंबईच्या म्युझियम मध्ये सुद्धा आहे, त्यांनी कोरलेला. सर्व नेत्यांची शिल्प त्यांनी तिथे कोरलेली आहेत आणि संग्रहित ठेवलेली आहेत तिथे. त्यांच्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं शिल्प त्यांनी तयार केलेलं आहे. आणि म्हशीचं चित्र तर अगदी खरोखर म्हैस जशी बसली आहे असं वाटते. त्यानंतर आम्ही सर्वजण नागेश्वर मंदिर येथे आलो. हे सुद्धा खूप जुनं असं मंदिर आहे. शांत सुंदर परिसर. जेव्हा यात्रा असते तेव्हा तिथलं मंदिरामध्ये खूप गर्दी असते.
अक्षरशः 2-2 तास लाईनला उभं राहावं लागतं तेव्हा दर्शन मिळतं. सर्व मुलांनी नागदेवतेचं नागेश्वराचं दर्शन घेतलं. इथे सुद्धा तुषार काकांनी आमचा छान सुंदर असा ग्रुप फोटो घेतला. त्यानंतर सगळ्यांचं आकर्षणाचं ठिकाण ते म्हणजे आवाज बीच. 1 वाजता तुम्हाला माहिती आहे समा कधी होतो, जी किती असते त्यातला पाऊण तास म्हणजे पाऊण वेळ कमी करायची. किती वेळ कमी करायची? पाऊण. आता 4 वाजता जर भरती म्हणजे हे आहे आपली चतुर्थी आहे, तर त्यातला पावभाग किती? 1. 4 मधला 1 कमी केला, किती राहिले? 3. म्हणजे 3 वाजता भरती समा होईल. भरती चालू कितीला होईल? 1 वाजता. बरोबर? 1, 2, 3. कळलं तुम्हाला? अशा प्रकारे भरती होतीचं. मग जशी भरती 45 मिनिटं रोज उशिरा येते, तशा प्रकारे 45 मिनिटं चंद्र उदय उशिरा, म्हणजे चंद्र उशिरा उगवतो. आज जर चंद्र बरोबर, काल बघा परवा तुम्हाला संकष्टीला 9:30 होता चंद्रोदय. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी कितीला येईल? 45 मिनिटं लेट, म्हणजे 10:15. किती? 10:15. आणि मग तिसऱ्या दिवशी कितीला येईल? 45 मिनिटं लेट, म्हणजे 11 वाजता. कळलं? असं भरती होतीचं सुद्धा असंच गणित आहे. दररोज 45 मिनिटं उशीर. आज जर 12 वाजता समा झाला तर उद्या पाऊणला, मग परवा 1:15ला, 1:30 आणि मग नंतर 2:15 आणि नंतर 3. म्हणजे आज कितीला होणार आहे? 1:15. आजची पंचमी म्हणजे 1/4 तास उशिरा, म्हणजे 3:45 वाजता काय होणार आहे? समा. समजलं तुम्हाला? म्हणजे 3:45 वाजता समा. तारीख कोणती आहे? 19 मार्च. आपली आजची ही सहल जवळजवळ 2-2.5 महिन्यापूर्वीच आपण ठरवली होती. सहल तसेच आपल्या इयत्ता 4थीच्या वर्गाचा सेंडऑफ आपण सालाबादप्रमाणे म्हणजे दरवर्षीच आपण इथेच करतो. त्याप्रमाणे आपण आजचा सुद्धा कार्यक्रम इथेच आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम आपण आपल्या शाळेत जाऊन, म्हणजे आपली सगळ्यांची पंढरी आपली दगडी शाळेजवळून आपण रिक्षात बसून सगळे कुठे आलो? पहिल्यांदा आवाजमध्ये पहिलं ठिकाण कोणतं पाहिलं आपण? पेडणेकर महाराज मठामध्ये पहिले गेलो की नाही आपण तिथे. आणि खरंच खूप शांत आणि एकदम मस्त वातावरण होतं. सगळे अगदी देवभक्त झाल्यासारखे झाले की नाही. आणि मग तिथून आपण कुठे आलो? फुलाई देवी मंदिर. विसरलेत की नाही रे? 5 मिनिटात फुलाई देवी मंदिरामध्ये आलो. तिथे सगळ्यांनी देवीचं दर्शन घेतलं. आणि मग कुठे आलो आपण? करमरकर वाड्यामध्ये आलो. तिथे करमरकरांनी म्हणजे तयार केलेली शिल्प पाहिली आपण. आणि नंतर कुठे आलो आपण? आवासलाच आपला नागेश्वर मंदिर तिथे आलो. तिथे नागेश्वराचं आपण दर्शन घेतलं. आणि आपण इथे आता आवासच्या बीचवर आलो. बरं, 2024-25 ही तुमची बॅच, बरोबर की नाही? काही जण अगदी
बालवाडीपासून इथे आपल्या शाळेमध्ये आहेत. तर काही जण पहिलीला आले, अगदी थोडेच असतील असे की ते पहिलीला आले. आणखी त्याच्यापेक्षा कमी आहेत की ते दुसरी, तिसरी, चौथीला आले. आपली ऋत्विका चौथीला आली की नाही ऋत्विका? बरं, 4 वर्ष धरूया आपण. आणखी 2 क्लास आहेतच बालवाडीची आपल्या पूर्व प्राथमिक शाळेत. अशी 6 वर्ष आपण आपलं पूर्व प्राथमिक शिक्षण आणि त्यानंतर म्हणजे 2 वर्षाचं पूर्व प्राथमिक आणि नंतरचं 4 वर्षाचं प्राथमिक शिक्षण पूर्ण करून आता तुम्ही सगळेजण 5वीला जाणार ना? सगळे पास होणार की नाही? 5वीला सगळे जाणार आहात, म्हणजेच माध्यमिक शिक्षण तुमचं चालू होणार आहे. सगळ्यांना आपल्या प्राथमिक शाळेकडून तुमच्या माध्यमिक शिक्षणासाठी तसेच भविष्यात जे काही तुम्ही पुढे शिक्षण घेणार आहात त्या सगळ्यासाठी शाळेकडून माझ्याकडून शुभेच्छा. आणि आपल्या शाळेमध्ये आपण 2 गोष्टी ज्या नेहमी मीटिंग मध्ये सुद्धा सांगते मी आणि आपण सगळे त्या 2 गोष्टी लक्षात ठेवत आलेलो आहोत. आम्ही शिक्षक सुद्धा आणि तुम्ही विद्यार्थी सुद्धा. त्या एकमेकावर अवलंबून आहेत. त्या 2 गोष्टी म्हणजे शिस्त आणि गुणवत्ता. आता गुणवत्ता म्हणजे काय? तर तुमच्यात दिसणारी चमक, बरोबर की नाही? आपण वेगवेगळ्या शाळांमध्ये वगैरे स्पर्धांसाठी जातो आणि तिथून नंबर घेऊन येतो, म्हणजे तिथे तुम्ही तुमचा ठसा उमटवला की नाही? आता विवेकानंद स्पर्धेच्या जयंतीनिमित्त स्पर्धेला गेले, सगळीच्या सगळी बक्षिसं आपणच घेऊन आलो. तिकडे हशुरावाले वगैरे आपल्याला घाबरतात, काहीच माहिती. अच्छा, साडाळवाले आले की सगळी बक्षिसं गेली. म्हणजे ही चमक, ही गुणवत्ता कुठून येते? तर आपण जी शाळेमध्ये शिस्त आपल्या अंगामध्ये बाळगतो त्या शिस्तीतून येते. शिस्तीमुळे आपल्याला चांगल्या सवयी लागतात. आपल्याकडे बघण्याचा, समाजाचा, आपल्या कुटुंबाचा, सगळ्यांचा दृष्टिकोन एक वेगळा होतो. इतर शाळांमधली मुलं आणि आपल्यामध्ये थोडासा फरक आहे. आता ह्या शिस्तीचं सगळ्यात जास्त श्रेय द्यायचं तर आपल्या सरांना, बरोबर की नाही? तुम्हाला पण सगळ्यांना मान्य की नाही? एकमत आहे. कधी कधी सर रागवतात, कधी कधी काठी पण उचलतात, बरोबर की नाही? आवाज चढवला की तुम्हाला माहिती आहे ना, सरांचा थोडासा आवाज चढला म्हणजे आपलं काहीतरी चुकलं. म्हणजे या शिस्तीमुळे हे सगळं होतंय. काहींना ती जाचक वाटते, पण तुम्हाला आज नाही त्याची किंमत कळणार. उद्या जेव्हा तुम्ही आई बाबा व्हाल की नाही, देव न करो तुमची मुलं अजिबात बेशिस्त होऊ दे नको, पण चुकून असं वातावरण बघितलं ना की मग तेव्हा आठवेल, नाही आपले सर जे आपल्यासाठी करत होते, आपल्याला शिस्तीच्या सवयी लावत होते. कधी कधी वेळेला फटका पण बसत होता आपल्या, पण तो फटका फक्त आणि फक्त तुमच्या चांगल्यासाठीच होता. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नव्हता. तुम्ही चांगले घडावेत हीच इच्छा होती सगळ्यांचीच. तुम्हाला तुमचे शिक्षक कधी ओरडले वगैरे, कधी कधी आपल्याला पण राग येतो, बंधनात ठेवतात. पण बाबू ही बंधनं जो पाळतो की नाही तोच पुढे जातो. ज्यांचे आई वडील सुद्धा काही ठराविक नियम आपल्या कुटुंबाचे आपल्या घरातले असतात की नाही 7च्या आत घरात आलं पाहिजे, उन्हातानाचं बाहेर धावायचं नाही, मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर जायचं पण थोडा वेळ. या सगळ्या गोष्टी जो लक्षात घेतो, म्हणजे ज्या कुटुंबात या गोष्टी लक्षात घेतल्या जातात. वातावरण पण फ्री असायला पाहिजे, पण त्याबरोबर थोडीफार शिस्त असायला पाहिजे. बरं, आज इथे सगळेजण आपण आपल्या 24-25 ची बॅच, जेव्हा मी इथे 2007ला आली तेव्हा 68चा वर्ग होता, म्हणजे वर्गात 68 मुलं होती. त्यानंतरची मला वाटतं पहिलीच मोठी बॅच असेल नाही, 50ची बॅच. आणि आठवणीत राहणारेच तारे आहात तुम्ही सगळे. प्रत्येकामध्ये वेगळे गुण आहेत. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं आहे. प्रत्येक मूल या वर्गातलं वेगळं आहे. आता मानसी टीचर आल्यापासून मला तेच बोलतायत. मागील वर्षीची बॅच खूप शांत होती, तुम्ही खूप अवखळ पण खूप हुशार. जसे खूप डॅम्बिस तसे खूप हुशार आहात सगळी. पण आता डॅम्बिसपणा असू दे, लहानात तुम्ही, पण सगळ्यांनी शिस्त आणि गुणवत्ता लक्षात घेऊन उद्या माध्यमिकला गेल्यानंतर सुद्धा शहाण्यासारखे वागा. तुमच्या उज्ज्वल यशासाठी पुन्हा एकदा माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद.
नाव जनता शिक्षण मंडळ प्राथमिक शाळा सारळ. माझी शाळा मला खूप आवडते. माझ्या शाळेचा परिसर खूप स्वच्छ व सुंदर आहे. माझ्या शाळेत विविध प्रकारचे उपक्रम घेतले जातात. माझ्या पहिल्या वर्ग शिक्षक पूनम टीचर यांनी आम्हाला खूप सुंदर शिकवले. दुसरीच्या सुरक्षा टीचर यांनी पण खूप सुंदर शिकवले. तिसरीचा संतोष सर यांनी पण खूप सुंदर शिकवले. चौथीला पण सरच होता, पण सर शाळेच्या कामासाठी बाहेर गेला की गायकवाड टीचर, निलांबरे टीचर, मानसी टीचर यांनी पण आम्हाला खूप छान शिकवले. आमच्यावर चांगले संस्कार केले, आम्हाला शिस्त लावली. म्हणून माझे शिक्षक मला खूप आवडतात. धन्यवाद. छान. नमस्कार, माझे नाव दिव्या तुषार कडवे, इयत्ता 4थी. माझ्या शाळेचे नाव जनता शिक्षण मंडळ प्राथमिक शाळा सारळ हे आहे. माझी शाळा ही केवळ शिकण्याचे ठिकाण नाही, तर ते शिक्षणाचे मंदिर आहे. माझ्या शाळेत शिस्तीला फार महत्त्व आहे. शाळेत वेळेवर येण्यापासून ते घरचा अभ्यास करण्यापर्यंत माझ्या शाळेत विविध कार्यक्रम साजरे केले जातात. माझे आवडते शिक्षक श्री मडवी सर हे आहेत. त्यांची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे. ते आम्हाला एक एक धडा अगदी सोप्या पद्धतीने समजावून देतात. त्यांनी आम्हाला नेहमी खरे बोलण्याचे व प्रामाणिक राहण्याचे शिकवले आहे. माझ्या शाळेतील सर्व शिक्षक खूप प्रेमळ स्वभावाचे आहेत, म्हणून मला माझी शाळा खूप आवडते. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. छान. माझे नाव त्रिशा रुपेश कडवे, इयत्ता 4थी. अध्यक्ष महाशय, गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, काही वर्षापूर्वी आपल्या शाळेच्या वटवृक्षाखाली बसवलेला एक पक्षी आज आपणासमोर माझ्या शाळेबद्दल व माझ्या शिक्षकांबद्दल काही 2 शब्द बोलणार आहे. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसतं निरोप दिल्याने नाती तुटत नाही. नुसतं निरोप दिल्याने नाती तुटत नाही. पहिलीपासून जशी माझी शारीरिक उंची वाढली, तशी मानसिक उंचीही वाढली. माझ्या शिक्षकांनी फक्त अभ्यासाविषयावरच मैत्री मिळवली नाही, तर जगात कसे वागायचे हे सुद्धा शिकवले. अवघ्या 4 वर्षात या सुरवंटांचे रूपांतर फुलपाखरात झाले. मी कधी अभ्यास केला नाही, तर ओरडा खाल्ला, पण तेवढ्याच प्रेमाने जवळ सुद्धा घेतले. अशा या माझ्या शिक्षकांना कोटी कोटी प्रणाम. इयत्ता 4थी 2024-25 ची बॅच इतर मुलांप्रमाणेच होती, पण जरा खोडकर जास्त होती आणि हुशार सुद्धा जास्त होती. पण आता आपण जसं 5वीला जाऊ तसं थोडासा खोडकरपणा वाढणार आहे. बरोबर ना? हो का नाही? अरे बोला. पण तो थोडा कमी करायचा आणि अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यायचं. कारण आता 4थी पर्यंत आपल्याला 4 विषय होते. बरोबर? आता 5वीला गेल्यावर थोडे विषय अजून आपल्याला वाढणार आहे, त्याच्यामुळे अभ्यास सुद्धा वाढणार आहे. म्हणून सगळ्यांनी नेहमीसारखं शाळेत आल्यावर पहिले आपल्या सरांना मॅडमना रामकृष्ण हरी बोलायला विसरायचं नाही आणि आवाज द्यायला सुद्धा विसरायचं. जसं 5वीला गेला तसं थोडा अभ्यासाकडे जास्त लक्ष द्या आणि व्यवस्थित अभ्यास करा. आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. माझा तुमच्या वर्गाशी जास्त संपर्क नाहीये, पण मी तुम्हाला सांगते, मी तुमच्या वर्गावर तेव्हा पण तुम्ही खरंच खूप छान अभ्यास करता आणि हुशार सुद्धा आहात. फक्त थोडे मस्ती करतात तेवढं समजलंय, पण असू दे, तेवढं पण पाहिजे ना तुम्हाला, हो की नाही? पाहिजे की नको? अरे हो तरी बोला. नको? बरं काय, मला एवढंच बोलायचंय, जेव्हा कधी तुम्हाला पुढे सर
टीचर कोणी भेटले त्यांना कधीही विसरू नका. आणि सरांनी आपल्याला वारसा दिलाय की नाही रामकृष्णाने बोलायचा, हो की नाही? मग बोलाल की नाही सरांना? बोलाल? सरांना टीचरांना कधीच विसरू नका. कारण खरंच सांगते आयुष्याची, तुम्ही जे काही लहानपणी संस्कार होतात तेच पुढे जाऊन मोठे होतात ना. जे लहानपणी शिकतो तेच मोठे करतात. मग आपले खरे गुरु असतात की नाही? सर बोला, टीचर बोला, जे कोणी तुमच्या आयुष्यात असतील ते खरे गुरु असतात की नाही? त्यांच्याकडून जे काही तुम्ही शिकला 100% 100 लक्षात नाही राहणार, पण त्यातले 50% तरी लक्षात राहील की नाही? खरे बोला, व्यवस्थित वागा, नीट वागा. बऱ्याच गोष्टी आहेत, बारीक सारीक गोष्टी सरांकडून शिकला असाल तुम्ही यंदाच्या वर्षात, शिकलात ना? त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यांच्या मनाप्रमाणे थोडं वागा आणि पुढे जाऊ तुमचं नाव मोठं करा. आणि पुढच्या वर्षी थोडं अभ्यासाकडे जास्त लक्ष द्या. एवढंच बघते आणि पुढच्या वाटचालीसाठी आल्यानंतर पहिली आपल्या शाळेत गेट मध्ये आल्यानंतर सरांनी पहिली सवय काय लावली आहे? रामकृष्ण हरी बोलायची. ती तुम्ही पहिली पासून शिकत आलात. आता 5वीला गेल्यानंतर ती विसरायची. परत सर आणि बाई भेटल्यानंतर किंवा आम्ही भेटल्यानंतरच बोलायची नाही. पुढे तुम्ही 5वीला जाल तेव्हा तुम्हालाही माध्यमिक मध्येच घेऊन जायची सवय. तिथे पण त्यांना शिकवायचंय की आम्ही हे लहानपणापासून जे घेऊन आलोय ते पुढे आम्हाला चालू ठेवायचं. तर आपलेच विद्यार्थी पुढे जाणार ना. तुम्ही 5वीला गेल्यानंतर ही सवय पुढे चालू ठेवली तर पुढे 10वी पर्यंत त्या पण माध्यमिकला पण सवय होईल ना. का राहील ती मध्येच? पुढे चालू ठेवायची का मध्येच ठेवायची? आपण तुम्ही रोज जर एक आपापसात मुलांना बोलत गेलात तर ती चालू राहणार, नाहीतर ती मध्येच थांबणार. आपल्याला थांबवायची आहे का? नाही. सरांनी रामकृष्ण हरी शिकवलंय. प्रत्येक गोष्टी प्रत्येक शिकवताना पण अभ्यासाचं गुण दिलेलेच आहेत सरांनी आपल्याला, पण आपल्याला शिकवताना चालताना बोलताना वाचताना सगळ्या गोष्टी शिस्तही सरांनी शिकवलेली आहे शिकवलेली. आणि तुम्ही एवढे भाग्यवान आहात की तुम्हाला 3रीला पण सर होते, 4थीला पण सर होते. तुम्ही 2 वर्ष सरांच्या हाताखाली होतात की नव्हतात? त्यामुळे प्रत्येक गोष्ट सरांची ही तुमच्या लक्षात आहे. कुठल्याही गोष्टीत कार्यक्रम असला की सर एवढे मेहनत घेतात तुमच्यासाठी, घेतात की नाही? तुम्ही पण तसं शिकलात. पण आत्ताच्या कार्यक्रमात एक मला आठवण येते, 2 तासात तुम्हाला तयार केलं होतं. कोणतं गाणं? शिवजयंतीचं. 2 तासात तुम्हाला खाली नेलं होतं. सर आधी नव्हते आणि एक दिवस आधी 2 तास तुम्हाला खाली नेलं आणि 2 तासात तुम्ही गाणं प्रॅक्टिस करून आला होतात. आठवतंय? मागच्या महिन्यातली फेब्रुवारी 19ची शिवजयंती लक्षात आहे तुमच्या? केलं होतं का नव्हतं केलं? म्हणजे सरांची प्रत्येक गोष्ट तुम्ही प्रामाणिकपणे ऐकत होतात ना. हा प्रामाणिकपणा मध्ये सोडायचा आहे, हो की नाही? सर जसं तुम्हाला आता पुढे एवढ्या प्रामाणिकपणाने कोण सांगेल असं मी सांगू शकत नाही, पण कोणी जरी सांगितलं नाही तरी आपल्याला पण 1ली ते 4थी पासून जाताना आपल्याला ज्या ज्या गोष्टी सरांनी बाईंनी जे दिलंय ते थोडस तरी डोक्यात ठेवा. प्रत्येक गोष्टीत, अभ्यासात, प्रत्येक गोष्ट करताना तुम्हाला वर्गात जरी सर ओरडले तरी ग्राउंडवर गेल्यानंतर सगळ्या मुलांना प्रेमाने खेळायला घेतात की नाही? खेळतो कोण सरांसोबत? खेळणारे तरी बोला, खेळतात की नाही? खेळतात ना. उलट जवळ घेतात आणि खेळतात. खेळायला कोणी शिकवलं? सगळ्या गोष्टी कशा ठेवायच्या? लक्षात ठेवायच्या की नाही? आणि सरांची प्रत्येक गोष्ट मी पण आता आल्यापासून मलाही खूप गोष्टी मी बाईंकडनं आणि सरांकडनं, गायकवाड टीचरांकडनं इतक्या छोट्या गोष्टी शिकले. मी एवढी मोठी झाले पण प्रत्येक गोष्ट एक भाग आहे ना, एक मिनिटाचा वापर कुठे करायचा आहे मी बाईंकडून शिकले. 1
मिनिट जरी असला तरी बाई पटापट पटापट फळ्यावर कसं द्यायचं, काय द्यायचं हे शिकले. ती मी कोणाकडून, बाईंकडून शिकले. कसं बोलायचं, कसं वागायचं मुलांना. मुलं ही वयाच्या मानाने तशीच असतात. वय तुमचं वाढतंय म्हणजे थोडासा हट्टीपणा वाढतो तुमच्यात, पण त्या मुलाला कसं समजून घ्यायचं, त्याच्या पालकांना कसं समजून घ्यायचं हे शिकायचं असेल तर बाईंकडे. प्रत्येक गोष्ट, माझ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असतं की कसं काय काय गुण आहेत ते. हे असं तुम्ही प्रामाणिकपणाने कुठे ठेवायचं, लक्ष ठेवायचंय. चौथी, आता तुम्हाला काही मुलांना काही सांगता नाही आलं, पण पहिलीपासून चौथीपर्यंत तुम्ही सरांसोबत होतात ना, तुम्हाला 2 शब्द पटकन बोलता यायला पाहिजे होते ना. साध्या साध्या गोष्टी, झाडं जरी आणली, वाढदिवसाची झाडं आणली, त्याचे फोटो काढणे, ते कशी लावायची, कसं संगोपन करायचं हे कोणी शिकवलं? तुम्ही घरी झाडं लावता पण त्याचं संगोपन करता का रे? म्हणजे त्याला पाणी घालणं, खत घालणं करता, माती घालणं करता घरी? ते कसं कोणी शिकवलं तुम्हाला शाळेत? केलं की नाही आपण? आपण केलं ना. बाग तयार केली की नाही? तुम्हीच तयार केली. तुम्हीच झाडं आणली, तुम्हीच त्याला खत पाणी घातलं, तुम्हीच तयार केली. कोणाची बाग झाली ती? आपली झाली ना ती. ती बाग. आणि मग ही कोण आहे? ही पण झाडं आहेत ना छोटी, ती कोणी फुलवली? सरांनी आणि बाईने फुलवली ना. मग त्याचा आता वटवृक्ष व्हायचंय ना, व्हायचंय की नाही? मग तो वटवृक्ष होण्यासाठी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक शिस्त सरांची आणि बाईंची लक्षात ठेवा आणि त्या गोष्टीवर लक्षात ठेवून त्या आधारावर चाला. आयुष्याचं कल्याण करा, भरपूर शिका, भरपूर मोठे व्हा. आता 4थीतून 5वी मध्ये जाणार, बरोबर. आणि फक्त आमची एकच अपेक्षा, दिसले की तुमचं काय करायचं एवढं. मागच्या बॅचला पण तेच सांगितलं, तर तुम्हाला पण तेच, बरोबर. आता ही माझी जवळजवळ 20वी बॅच असेल. किती? 20 वर्ष मला इथे झाली, 20वी बॅच असेल. पहिली बॅच होती ती खूप मोठी होती. पहिल्याच वर्षी जवळजवळ 57 मुलं होती वर्गात. आता आहेत 51 होती, त्यातलं एकूण 50 मुलं आहेत, बरोबर. आता 50 मुलांना हँडल करायचं. आता घरी आपल्या आई वडिलांना एक मुलगा सांभाळताना नाकी जमेल, पण 50 मुलं वर्गामध्ये हँडल करायची. मी फक्त बसून असलो तरी पण मुलं व्यवस्थित असतात, आहे ना. आता मगाशीच बघितलं तुमचं शिस्तीचं उदाहरण, खरोखर मला समाधान वाटलं की आपण फुलाई देवीच्या मंदिरामध्ये आपण आतमध्ये गेले, बाहेर आल्यानंतर तुम्ही व्यवस्थित लाईनमध्ये बसले होता, खूप बरं वाटतं. कुठला तरी गुण घेतलात एक चांगला. असं आयुष्यात सुद्धा चांगले गुण घ्या. आपण शाळेमध्ये काय केलेलं आहे? शिस्त आणि गुणवत्ता, बरोबर ना. बेशिस्तपणा चालत नाही. तुम्हाला मी जे म्हणजे आपण ग्राउंडवर जातो, बरोबर, ग्राउंडवर कधीच बेशिस्त वर्तन करायचं नाही. म्हणजे कुठल्या जर आपल्याला जर कुठली गोष्ट शिकायचं असेल तर त्या गोष्टीकडे आपलं निरीक्षण हे महत्वाचं आहे. म्हणजे कशा पद्धतीने दुसरा करतोय किंवा सर किंवा बाई कशा पद्धतीने करतात, तशा पद्धतीनेच आपण ते वर्तन केलं पाहिजे, तरच आपल्यामध्ये ती जे कौशल्य आहे ते आपल्यामध्ये प्राप्त होतं, बरोबर आहे की नाही. आता आपल्या वर्गातली एक सेलिना मुलगी आहे, खरोखर एकदम लाजालू आणि न बोलणारी. दुसरी गोष्ट म्हणजे ती कोण सोबत आणलं तरी त्याला बोलायला सांगेल तू बोल म्हणून, स्वतः बोलणार नाही. पण तिच्यामध्ये एक असं कौशल्य आहे वाचनाचं, इतिहास वाचनाचं. मी आल्यानंतर फक्त तिलाच सांगतो, इतिहासाचा धडा असेल तर तिलाच वाचायला सांगतो. का तर उच्चार स्पष्ट आणि स्पष्ट बोलते. पण तिने आता तो भित्रेपणा हा कमी करायला पाहिजे, बरोबर. स्वतः डेअरिंग केली पाहिजे. आमची ह्या दोघी तिघी जण आहेत, कृषिका आहे, दिविशा आहे, आरोही आहे, त्रिशा आहे, दिव्या आहे. त्यांना वाचायला उठवलं बस, खटाखट सुरुवात, मागं पुढे बघतच नाही वाचायला. अशी स्वतःहून डेअरिंग निर्माण झाली पाहिजे.
आता तुम्ही 5वीला जाल, बरोबर. 5वीला थोडी तुम्ही गेल्यानंतर, आता मी एवढ्या बॅचेस बघितल्या की तुम्ही 5वीला गेल्यानंतर आम्हाला विसरता. त्यातली फक्त 4-5 मुलंच हाक मारतात, बाकी कोणीच हाक मारत नाही. ही परिस्थिती आहे. त्यांना काय वाटतं, आम्ही जुलूम केला की काय असं त्यांना वाटतं. म्हणजे 4थीपर्यंत तुम्ही कसं एक वेगळं असतं, आम्ही शिस्त लावण्याचा प्रयत्न करतो. 5वीला गेल्यानंतर तुम्ही एकदम आझाद झाल्यासारखं वाटतं. म्हणजे जे काही जण कसे एवढे वर्गामध्ये चांगले वागतात ते बेशिस्त वागतात, आणि जे बेशिस्त वागणारे ते चांगले वागतात. म्हणजे अशी परिस्थिती. आणि ज्याला जास्त मारलेलं असतं तोच विद्यार्थी सरांना हाक मारतो. हां, तोच कुठे पण दिसला ना लगेच हाक मारतो पुढेच, नाहीतर आता एक तसा एक 7वीला आहे 8वीला मुलगा आहे, स्मरण पेढी म्हणून. एकदम म्हणजे वात्रट अवखळ मुलगा, पण कुठेही दिसून दे जाता येताना लगेच असे गुण असतात, अशी नावं काढली जातात. आपल्यात जे शाळेने काय दिलेलं आहे चांगल्या गोष्टी त्या आत्मसात करायच्या, आणि वाईट गोष्टी आहेत त्या टाकायच्या. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र स्नेहभोजनाचा आनंद घेतला. दुपारच्या जेवणामध्ये चिकन पाव हा मेनू होता. अगदी सगळ्यांनी पोटभर आस्वाद घेतलाय. दररोज सगळेजण प्रत्येकाचा डबा उघडतात आणि डब्यातलं खातात. आज सगळ्यांनी एका डब्यातून खाल्लंय. टीचर सगळ्या आग्रहाने वाढत होत्या आणि मुलं अगदी पोटभर जेवत होती. खरंच खूप आम्हाला सुद्धा समाधान वाटलं. एकत्र जेवणाचा आनंद घेतला सगळ्यांनी. कैसा लगता है? मुलं पोटभर जेवली आणि ते बघून आमचं सगळ्यांचं पोट भरलं.
घरी मुलं आईबाबांबरोबर करत नाहीत एवढी धमाल मुलांनी आमच्यासोबत सहलीला गेली. विशेष म्हणजे या सहलीची वाट मुलं वर्षभर बघत असतात. आणि काहींच्या तर तोंडून असं पण येतं की टीचर आम्हाला 4थीला पुन्हा ठेवा, म्हणजे पुन्हा सहलीला जाता येईल. नंतर सगळेजण समुद्रामध्ये मस्तपैकी पोहलो. कोणालाही कोरडं सोडलं नाही. टीचरला सुद्धा अगदी ग्रुप करून सगळ्यांनी भिजवलं. आणि आम्ही सुद्धा लहान झाल्यासारखे त्यांच्याबरोबर पोहत होतो. टीचर सोबत आहेत असं वाटलंच नाही, जसं काही त्यांचे मित्र आणि मैत्रिणीच आम्ही झालो होतो. बरीच मुलं असं म्हणाली की टीचर आम्ही पहिल्यांदाच पाण्यात पोहतोय समुद्राच्या. मुलांनी तुषार काकांकडून हवे तसे फोटो काढून घेतले.
मुलांचा निरोपाचा कार्यक्रम त्यांच्या बॅचचा केक कापून करण्यात आला. सर्वांनी केकचा आनंद घेतला. तसंच आम्हाला सुद्धा सगळ्यांनी केक भरवला. उद्या मुलं कितीही मोठी झाली तरी ते ही सहल कधीच विसरणार नाहीत आणि हे क्षण त्यांच्या नेहमीच आठवणीत राहतील. धन्यवाद.